की आपण हजारो महिलांवरून महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आपल्या आंध्र प्रदेशाच्या सर्व विविध ठिकाणाहून भारतवर्षाच्या विविध राज्यातून आणि भारताच्या राजधानीतून असंख्य भाविक आणि सेवेकरी परिवार गेल्या काही महिन्यापूर्वी नियोजित केलेल्या आजच्या उपक्रमाला आपला बहुमोल वेळ खर्ची घडून पुढे लक्ष्मीजी बाबाजी यांच्या पुण्यभूमी काही ठेवणार नाही ते बाटले घेतले असते ना हा सोहळा घेते आणि इथे ठेवून घेऊ कसले बाटले ते बाटले हां माऊली कुठे बसता येईल माऊली नमस्कार आता याला काही पूर्वपीठिका आहे पुढे तुम्ही तमाम मानवजातीला उद्देशून जो कोणी माझा भाविक या पुण्यभूमीमध्ये पुढे लक्ष्मीजीचं पूजन करेल त्यांना कलियुग संपतेपर्यंत पुढील पिढ्यांना मी कुठल्याही गुणात ठेवणार नाही असा अभिवचन केलेलं होतं. म्हणून आपण समजल्या भाविक सेवेकरी आणि सर्व परिवार आहात त्या सेवेची पावती आपल्या पुढील पिढ्यांसाठी कलियुग संपतेपर्यंत ही आपल्या पुढील पिढ्यांसाठी सुद्धा कामात केलेली आहे. अभूतपूर्व अशा पुण्य संचयाचं फळ आपल्या सर्वांना मिळणार आहे. जे भाविक आणि जे सेवेकरी उपस्थित राहू शकले त्यांना मिळणाऱ्या आपण आला या सेवेमध्ये आपण सहभाग घेतला. हा विशेष सोहळा म्हणून त्याआधी आपण देशभराच्या विविध तीर्थस्थानी सत्संग मेळावे आयोजित केलेले होते. आगामी कार्यकालामध्ये आपण काही मेळावे ईशान्य भारतामध्ये काही उत्तर भारतामध्ये करणार आहोत. त्या तिरुपती बालाजी नंतर बद्रीनाथ केदारनाथाचा समावेश आहे. म्हणून आपण लवकरच काही कालावधीनंतर बद्रीनाथ केदारनाथच्या पुण्यभूमीत आझाद सोहळा आगामी वर्षासाठी आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्या सेवेचं विशेष महत्व या देशातील तमाम भाविक परिवार सेवेकरी परिवार देशवासीय त्यांना सर्वांना मिळणार आहे. या निमित्तानं भारत मातेचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद भविष्य काळात या देशात कुठलाही आतंकवाद दहशतवाद अप्रिय घटना होऊ नये या देशामध्ये पर्जन्य देवतेनं कृपा आशीर्वाद द्यावा. या देशात धनधान्यानी पशुधन विपुल प्रमाणात मानवजातीला आरोग्य अष्टलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या कुबेर भांडारात भारताची अर्थसत्ता मजबूत व्हावी. भारतात घडलेले जे काही अनर्थ आहेत अनाचार आहेत भ्रष्टाचार आहेत याचं कायमचं निर्मूलन व्हावं. या देशामध्ये अर्थनीतीला समृद्धता लाभावी यासाठी या आजच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम घडवण्याचं हे प्रयोजन होतं. म्हणून आपण सर्वजण भारत मातेची लेकरं आहोत. स्वामी महाराजांची लेकरं आहोत. या सर्वांचा बालाजींचा आपणा सर्वांना आशीर्वाद लाभावा. काही सूचना आपल्याला करण्याचं प्रयोजन आहे की इथे दर्शन सोहळ्यासाठी थोडासा वेळ आपण देऊ केलेला आहे. तर एक दिशेनं बहिणी प्रतिनिधी आणि एक दिशेनं पुरुष प्रतिनिधींची दर्शनाची सोय केलेली आहे.
शांतपणे प्रयोजन करायचं असताना आपणाबरोबर असलेली लहान मुलं ही आपण जपायची आहे. आपल्याजवळ असणाऱ्या मौल्यवान वस्तूंना आपण जपायचं आहे. आरडाओरडा गर्दी न करता अतिशय शांतपणे एखादा अर्धा तास जागा लागला तरी चालेल, परंतु सुविधेपणे शांतपणे आपण याची शिस्त राखायची, डिसिप्लिन राखायची आहे. या कार्यामध्ये शिस्तीला विशेष महत्व आहे. म्हणून आपण यापुढे या शिस्तीचं प्रयोजन करून आपण दर्शन सोहळा करत असताना पुढे महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. तो महाप्रसाद घेतल्याशिवाय कृपया आपण जाऊ नये. पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन बालाजींचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद, भारत मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सतत राहो. अशीच सेवा आपल्या हातून सदैव घडो अशी स्वामी त्यांनी प्रार्थना करू पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ.